आत्मसुखावबोधे जनस्य ये चांगलिकायमाने संसारहाराहनमोक्षान्तये पुंडरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय जय जय। रघुवीर समर्थ। किरीटिनं गदिनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। मस्तकावर मुकुट धारण केलेले, हातामध्ये चक्र आणि गदा धारण केलेले, अशा तुम्हाला पाहण्याची माझी इच्छा आहे। तेनैव रूपेण चतुर्भुजेन, आणि त्याच चतुर्भुज रूपामध्ये तू तुझं रूप मला दाखव। हे विश्वरूपा, सहस्र बाहू असलेल्या विश्वरूपा तुम्ही चतुर्भुज व्हा, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे। आपण पाहतो आहोत की कीर्तन भक्तीमध्ये जसं शुद्ध पारमार्थिक तत्वांच्या अंगाने स्तुती होते, स्तवन होतं, जे भगवंताचं अथवा सद्गुरूंचं चरित्र आहे, गुणवर्णन आहे, त्या अंगाने देखील स्तवन होतं। तसंच रूपाचं देखील वर्णन कीर्तनामध्ये केलं जातं। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखातून जे भगवंतांचं रूप वर्णन केलेलं आहे, तर ते आपण पाहतो आहोत। रूप वर्णनाला मर्यादा आहेत, पण भगवंतांच्या रूप वर्णनाला मर्यादा नाहीत। रूप वर्णनाला अशा करता मर्यादा आहेत की आपल्याला जे रूप भावलेलं असतं, त्या रूपाच्या अंतर्गत जे अंतःकरण आहे, मन आहे, बुद्धी आहे, प्रकृतीचे व्यापार आहेत, ते जर विपरीत दिसले तर मग आपलं रूपावरचं लक्ष उडून जातं। स्वामीजी सांगत असत प्रवचनांमध्ये, कोणाची हकीकत होती एखाद्या वेळेला सरला त्यांना आठवेल, पण त्यांच्या चाळीत बहुतेक त्यांच्या चाळीतलीच हकीकत ते सांगत असत। मुलगी मुंबईला नोकरी निमित्ताने राहत असताना किंवा आजूबाजूला ओळखीची अशी मुलगी, एकदम सुंदर, नक्षत्रासारखी सुंदर अशी मुलगी एका ठराविक वेळेला ठराविक बस स्टॉपवर उभी राहत असे आणि तिथून ती कामावर जात असे। नोकरी मुंबईला लागली म्हणून मुंबईला जात असे, मुंबईला राहत असे। आणि त्याच वेळेला बरोबर बस करता म्हणून एक तरुण मुलगा तिथे येत असे आणि तिच्याबरोबरच बसमध्ये चढायचा आणि प्रवास करत असे। असं होतं की एका ठराविक वेळेला
ठराविक व्यक्ती एकदा दिसायला लागली की त्या व्यक्तीच्या संबंधी विचार सुरू होणं हे स्वाभाविक असतं. तसं त्या मुलीच्या मनामध्ये विचार सुरू झाला की हा कोण मुलगा असेल, काय असेल वगैरे. एकदम अप टू डेट, दिसायला चांगला असा. आणि ती स्वामीजींना म्हणाली की बाळासाहेब, मी त्याला लग्नाबद्दल देखील विचारणार होते. अशा प्रकारे विचार माझ्या मनात सुरू झाले की या मुलाला एकदा विचारावं की कोण आहेस तू, काय आहेस, कुठं कामाला आहेस, राहतो कुठं, काय इत्यादी. आणि त्या दरम्यान तो मुलगाच हिच्याशी बोलला. तो म्हणाला, शाळेत जातो काय? ती म्हणाली, बाल्या. लक्षात आलं की बाल्या आहे हा, कोकणी मनुष्य आहे, आपल्या कामाचा नाही. आपण याच्या संबंधी विचार करण्याचं काही कारण नाही. म्हणजे केवळ नुसतं रूप जर आपण पाहिलं आणि रूपच केवळ डोळ्यासमोर असेल तर ती भेट किंवा ती गोष्ट तितकी टिकाऊ राहू शकत नाही, कायमची राहू शकत नाही. भगवंतांचं जे रूपवर्णन आहे ते रूपवर्णन मात्र टिकाऊ आहे. याचं कारण ज्यांनी रूप धारण केलेलं आहे तो अंतर्यामी, बोध झालेला, स्वतःबद्दल पूर्णपणाने जाणणारा असा आहे. कैसे नीलोत्पलाते रावित, असं असल्यामुळं हे वर्णन देखील अवीट आहे. आकाशाही रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्र निळा. भगवंतांचा जो रंग आहे त्या रंगाचं वर्णन अर्जुन करत आहेत. विश्वरूप अनेक रंगांचं होतं ना. विश्वरूपाला परिसीमा नव्हती. अर्जुनाला ओढ निर्माण झालेली होती की पहिला जसा हा दिसत होता तसा आता आपल्याला दिसावा. नील उत्पल म्हणजे नील कमल, जी नील कमल आहेत ती नील कमल तुमच्या निळ्या वर्णामुळे नील झालेली आहेत. असा नीलवर्ण ज्याला लाभलेला आहे. कैसे नीलोत्पलाते रावित, आकाशाही रंगू लावित. आणि एवढंच नव्हे तर नभाला जो रंग मिळालेला आहे तो रंग देखील आपल्यापासून मिळालेला आहे. तेजाची ओज दावित इंद्र निळा. इंद्रनीळ मणी अत्यंत तेजस्वी असतो, पण इंद्रनीळ मण्याचा तेजस्वीपणा हा इंद्रनीळ मण्याला तुमच्यापासून प्राप्त झालेला आहे. इतके आपण तेजस्वी आहात. कैसे नीलोत्पलाते रावित, आकाशाही रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्र निळा. जैसा परिमळ जाहला मरगजा, पाचूला सुगंध प्राप्त व्हावा. का आनंदासी निघालिया भुजा, किंवा आपले जे चतुर्भुज कसे भासतात पाहणाऱ्याला, तर साक्षात आनंदाला जशा भुजा प्राप्त व्हाव्यात, आनंदाला भुजा निघाव्यात, आनंदाचेच बाहू असावेत, असे आपले हात वाटतात. ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव, ज्याच्या मांड्यांवर किंवा गुडघ्यांवर जो मदन आहे तो मदन शोभत राहतो, शोभा देतो असा. म्हणजे मदनाचं सौंदर्य. मदन याचा अर्थ पृथ्वीवर असलेला सर्वात सुंदर पुरुष.
म्हणजे त्याच्या पलीकडे सौंदर्य अशक्य आहे. इतका सुंदर पुरुष, पण इतका सुंदर पुरुष देखील जेमतेम आपल्या मांडीवर शोभा देतो. आपण म्हणतो ना, गुडघ्या एवढी अक्कल असावी एखाद्याला. म्हणजे मदनाचं सौंदर्य देखील आपल्या गुडघ्या एवढं, याच्यापेक्षा पलीकडं पुढं मदन जाऊ शकत नाही. ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव, मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले. आपल्या मस्तकावर जो मुकुट ठेवलेला आहे, त्या मुकुटामुळं मस्तक शोभायमान झालेलं नसून आपल्या मुखामुळं, आपल्या मस्तकामुळं मुकुट शोभायमान झालेला आहे. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले. शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. यांच्या अंगावर जे काही दागिने असतील त्यामुळे त्या दागिन्यांना शोभा आलेली आहे. वस्तुतः दागिने अशा करता घातले जातात की त्या दागिन्यांमुळं अंगाला शोभा यावी. म्हणजे नथ नाकात घातली म्हणजे नाक आहे हे लक्षात या. पण तुमचं उलट आहे. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले. शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. जे लेणं आहे ते लेणं अंग सुशोभित करण्यासाठी म्हणून घातलं जातं. पण आपल्या अंगावर जी लेणी आहेत ती लेणी आपल्या अंगावर असल्यामुळं अधिक शोभायमान झालेली आहेत. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. इंद्रधनुष्याच्या आडणीमध्ये शंख ठेवण्याची आडणी असते की नाही, तसं इंद्रधनुष्य हीच कोणी एक आडणी आणि त्याच्यामध्ये गगन ठेवावं. सर्व आकाशाला व्यापलेलं इंद्रधनुष्य, त्याच्यामध्ये असणारं नील गगन त्या आडणीमध्ये ठेवावं असं जसं भासतं, तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. तशी वैजयंती माला आपल्या विशाल वक्षस्थलावर शोभून दिसते आहे. म्हणजे आपल्या छातीवर रुळत असलेली वैजयंती माला त्याच्यापेक्षा आपली छातीच अधिक सुंदर दिसते आहे. आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्य सदा, कैसे चक्र हन गोविंदा. सौम्य तेजे मिरवे. एवढ्या सगळ्या रूपाच्या बरोबरीने एका हातात असलेली ती उदार अशी गदा, की ज्यांना मुक्त व्हायचं आहे असे दुराचारी त्या गदेमुळे मुक्त होऊन जातात. आणि सौम्य तेजाने मिरवणारं असं आपल्या दुसऱ्या हातात असलेलं चक्र. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी. एका ठिकाणी अर्जुनाने आनंद सरोवरींची कमळे तैसे हे तुझे डोळे, भक्ता लागी राऊळे आनंदाची करीती असं वर्णन केलेलं आहे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही तैसया व्हावे, म्हणून आता तुम्ही तशा रूपाने मला दर्शन द्यावं.
हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. आधी ही गोष्ट होती की विश्वरूप पाहण्यासाठी म्हणून माझे डोळे मोठे आतुर झालेले होते. पण आता मात्र कृष्णमूर्तीचाच वेध मला लागलेला आहे असं अर्जुन म्हणतो. हे साकार कृष्ण रूपडे वाचूनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिता हे. साकार झालेलं परमात्म तत्व पाहण्या वाचून अन्य काही पाहणं आता मला आवडेन असं झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये जीवाची या जीवा प्रेम भावाची, प्रेम भावाची या भावा, जीवाची या जीवा. तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. अर्जुन देखील इथं तेच म्हणतो. हे साकार कृष्ण रूपडे वाचुनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिता हे. आम्हा भोग मोक्षाची या ठाई, श्री मूर्ती वाचुनी नाही म्हणून तैसाची साकार होई हे सावरी. आता हे विश्वरूप पुरे कर. आता ते कृष्ण रूप आहे, ते कृष्ण रूप तू मला दाखव. मी मागच्या वेळेला आपल्याला म्हटलेलं होतं की संतांनी केलेलं जे रूप वर्णन आहे, ते रूप वर्णन या निमित्ताने आपण काही बाही पाहणार आहोत. शेकडो अभंग आहेत आणि अत्यंत अप्रतिम सुंदर असे आहेत. अर्जुन ते रूप पाहून वेडा झालेला होता, वेडावलेला होता. पण त्या रूपाला पाहून वेड होण्याची काही गरज नाही. आपल्यासारखे भक्त देखील त्या रूपाच्या कल्पनेने वेडे झालेले दिसतात. संतांची ही गोष्ट तशीच असेल, कारण सगुण साकार दर्शन हे परमार्थामध्ये महत्वाचं दर्शन मानलं जात नाही. ते क्षणिक असतं. आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे, आपल्या आपल्या भावनेप्रमाणे ते प्रगट होतं आणि नाहीसं जात होतं. क्षणभर ते दर्शन होतं. कोणाकोणाला होतं, सर्वांनाच होतं असं देखील दिसत नाही. पण त्याच्या कल्पनेनी भक्त वेडावलेला दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. डोळ्यांनी रूप पाहिलं आणि लगेच सुखच प्राप्त झालं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्याचं रूप पाहिलेलं होतं तो विठ्ठल होता, माधव होता. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. मनाचा भाव माझा खुंटला हरी ध्याने,
अवघेची येणे मने काळा पिवन केले, लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे, सूक्ष्म म्हणो तरी अगाधही नव्हे. ना काळियाची जाली गे माये, हा जो काळा आहे त्याला हा लघु आहे म्हणावं तर हा सूक्ष्मही नाही, सूक्ष्म म्हणो तर अगाध देखील नाही. बाप रखुमा देवी वरू सुनीळ नीळ काळा, अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये. हरपली सत्ता मुराली वासना, सावळाची नयनात दिसत असे. ज्या सत्तेवर हा दिसतो ती सत्ताच हरपून गेली. म्हणजे हा दिसत नव्हता तेव्हा मी परमात्म्याला जाणत होतो. कारण मूळ सत्ता मला माहित होती. कोणत्या सत्तेने पाहायचं त्या सत्तेला मी ओळखलेलं होतं. पण जसा हात दिसला तशी मूळ सत्ताच दिसेनाशी झाली. हरपली सत्ता मुराली वासना, आणि माझ्या ठिकाणी ज्या वासना होत्या अगदी चांगल्या झाल्या तरी देखील वासनाच, दर्शनाची झाली तरी वासना, पण ती वासना ही नाहीशी झाली. पण वासना नाहीशी झाली तरी तो दिसतोच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सावळाची नयना दिसत असे. काय करू माय, सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने. बाप रखुमा देवीवर सावळीये तेज, सेज बाज निज कृष्ण सुखे. निवृत्तीनाथांनी असं करून टाकलं की काय करू. तो सावळा जो श्रीकृष्ण आहे तर तोच आता सेज बाज निज माझं विश्रांती स्थान होऊन गेलेलं आहे. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. मन निवाले, समाधान झाले. कृष्ण रूपे बोधले मन माझे. गंमत अशी की त्या रूपाने देखील मला बोध प्राप्त झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बाप रखुमा देवी वरू सावळा सर्व घटी, चित्त चैतन्या मिठी घालित खेवो. एकदा त्या सावळ्या परमात्म्याला जाणल्यानंतर त्याचं सगुण रूप दर्शन झाल्यानंतर तो सावळा सर्व घटांमध्ये आहे असं मी ओळखलं. असा मला दिसला. चित्त चैतन्य मिठी घालित ठेवो, आणि चित्त हे चैतन्य रूपच होऊन गेलं. राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाई अन्नो. केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाई अन्नो. कसे शब्द लिहिले. बाप रखुमा देवी वरू त्रिभुवनी गरुवा. त्रिभुवनामध्ये हा श्रेष्ठ आहे. विठ्ठल बरवा बाई अन्नो. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले अभंग अत्यंत विलक्षण असे आहेत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती.
कसं कीर्तन असावं, कसं रूप वर्णन असावं, रूप पाहताना काय बोधाने पाहावं, रूपाच्या ठिकाणी देखील बोध असावा आणि पाहणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये देखील बोध असावा. रत्न किळा भाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेथू. हा सामान्य माणसाला कानडा आहे, जाणायला कठीण आहे. आणि कर्नाटक निवासी आहे. यांनी मला मोठा वेध लावलेला आहे. खोळ गुंथी घेऊनी खुणाची पालवी. दिसतो तर आहे, एक देह तर दिसतो आहे, शरीर तर दिसतो आहे आणि खुणा करताना दिसतो. आळविल्या साधू नेली, पण जर आळवू गेलं तर साध मात्र देत नाही. पण साथ देत नाही म्हणून अळवायचं नाही असं ठरवलं तर अळवावसर तर वाटतं, कारण तो खुणा करतो आहे. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू. हे तव कैसे निगमे. हे कसं वाटतं शब्दांशिवाय असलेला संवाद, आणि तो दुसरा आहे असं देखील वाटत नाही, पण दिसतो तर आहे. आणि त्याच्याविषयीचं वर्णन परेही परते बोलणे खुंटले. वैखरी कैसे मी सांगे. वैखरी याचं वर्णन करायला समर्थ नाही. पाया पडू गेले तो पाऊलची न दिसे. मोठ्या आवडीने प्रेम भावानी हा साथ देत नाही तर मग आपण लोटांगणी जावं, पाया पडावं. म्हणून पाया पडायला गेलो. पाया पडू गेले तो पाऊलची न दिसे, पण पाऊलच दिसत नाही अशी स्थिती झाली. त्याची पाऊलच हरपली, नाहीशी झाली. आणि पावलं नाहीशी झाली म्हणून जर पाहायला गेलो तर समोर की पाठी मोरा न कळे. हा समोर उभा आहे का पाठीमागं उभा आहे की बाजूला उभा आहे या गोष्टीच समजेनाशा झाल्या. ठकची पडिले कैसे. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा म्हणूनी स्फुरताती बाहो. आलिंगन देण्यासाठी माझे बाहू आसुसलेले आहेत, स्फुरण पावत आहेत. पण प्रत्यक्षात जेव्हा आलिंगन दिलं, क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली. तिथं दुसरा कोणी नव्हताच. आसावला जीव राहो. मात्र या विलक्षण क्षेमामुळं, आलिंगनामुळं जो आसावलेला जीव होता तो मात्र राहिला, शांत झाला. बाप रखुमा देवी वरू हृदयींचा जाणूनी अनुभवू सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा डोळ्यांचाही डोळा आहे असं जे उपनिषद वर्णन करतात
तसा हा दृष्टीचा डोळा मी पाहिला गेल्यानंतर आत अंतःकरणात मात्र पालट होऊन गेला, भीतरी पालटू झाला. किती अभंग वाचणार. एका पाठोपाठ एक अभंग आहेत. अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर, चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो. योगियांची कसवटी दावीतसे नेत्रपुटी, उभा भीवरेच्या तटी देखिला देवो. बाप रखुमा देवी वरू, कुंडलिका अभय करू, परब्रह्म साहाकारू देखिला देवो. ऐसा अवतार नरहरी स्तंभा माझारी, भक्ता परोपरी धरी रूपे. धरुनिया महत्व झाला नृसिंह रूप, वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीचा आला. वेदशास्त्रांना जो अमूर्त आहे तो मूर्तीला आला, आकाराला आला. बाप रखुमा देवी वरू, नरहरी अवतारू, वर्ण शारंग धरू निज रूप. दोही बाही संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. गाती नारद तुंबर प्रेमे, हरिसी नामे गर्जती. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू उभा, त्रैलोक्याची शोभा शोभत असे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये, कल्पद्रुमातळी वेळ. वाजवितू आहे गोविंदू गोमाये. गोपाळू गो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद हो. सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन, घनानंद मूर्ती पाहता हारपले मन. त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितू आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. एक ज्ञानेश्वर महाराजांचे जरी अभंग पाहायचे झाले तरी देखील 2-2, 3-3 प्रवचन निरूपण न करता नुसते अभंग वाचले तरी समाधान आहे, तरी आनंद आहे. आणि संतांनी आपल्याला या बाबतीत खूप संपन्नता दिलेली आहे. सुरेख सुंदर गोतिले परब्रह्म तेज भागले, ते व्योमी व्योम सामावले नयनी वो माय.
सुंदर सुरेख ओतीव असं परब्रह्म, त्याचं तेज मी जेव्हा फाकलेलं पाहिलं, पसरलेलं पाहिलं, तेव्हा व्योमी व्योम सामावले नयनी वो माय, तेव्हा ध्यान लागलं माझं. आणि ध्यानामध्ये आकाश, चिदाकाश, परब्रह्मलिंगामध्ये लीन होऊन गेलं. आकाशाचा घोट आत्मरूपामध्ये संपन्न झाला. व्योमी व्योम सामावले नयनी वो माय. आणि हे नयनांच्या आत या ठिकाणी झालं. कमल नयन सुमन फाकले त्या परिमळा, आथिले मकरंदी वो माय. संकोचला संसार पारुषला व्यवहार, ब्रह्मानंद अपार जाहला वो माय. आता हे दर्शन बाहेर घेतलं की आत घेतलं. मधुर वेदवाणी न पवे ज्याच्या गुणी, ते ठकावले निर्वाणी नेती मुखे वो माय. या परते बोलणे न बोलणे होणे, ते म्या आपुल्या अंगवणे केले वो माय. ऐसी या ते बोटी लागले तयाचे पाठी, रखुमा देवी वरा भेटी विठ्ठली वो माय. काळेपणाचा आवो अंबरी बाणला, तो एकू दादूला देखी यला डोळा. काळे मनुष्य मानव झाले, अरूप रूपा आले गोविंदपणे. एकदा त्या काळ्याला पाहिलं की मग एकदा त्या स्वरूपाला पाहिलं की मग एकदा त्या परमात्म्याला पाहिलं की मग सर्वत्र परमात्माच दिसायला लागला. रखुमा देवीवरू विठ्ठलू सहोदरू, त्याने माझा व्यवहारू बहु काळे नेला गे माय. अनेक काळांचा माझा व्यवहार त्यांनी संपून टाकला, नाहीसा केला. पावणे 9 झाले, आपली वेळ संपली. आणि यांनाच अनुसरून, याच बोधाला अनुसरून सगळ्या संतांनी खरं म्हणजे अभंग लिहिलेले आहेत. प्रत्येक संतांचे अभंग पाहण्याची खरंच गरज आहे की नाही, पण प्रत्येक संतांच्या लिहिण्यामध्ये एक वेगळी वेगळी अशी गोडी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग अत्यंत अंतरंग, अत्यंत गहन असे आहेत. ते सगुणाविषयी बोलताहेत की आत्मस्वरूपाविषयी बोलताहेत हे कधी कधी कळतच नाही. इतकं सगुण आणि निर्गुण एक करून ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत. या काळ्यावरून रात्र काळी घागर काळी, यमुना जळी गे काळी गोमाय. बुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एका वळी काळी गोमाय. म्हणजे रात्र काळामध्ये, रात्र काळी असा देखील अर्थ घेता येईल. पण रात्र काळामध्ये घागर देखील इतकी चमकत नाही, काळीच होऊन जाते. आणि यमुना जळ देखील जे संध्याकाळी किंवा अगदी रात्र पडायला त्या दरम्यान यमुनेवर गेलेल्या गोपिकेंनी लिहिलेलं आहे. यमुना जळ देखील त्यामुळं काळच भासत आहे. आणि जे दागिने वगैरे घातलेले तेही सगळे सावळे होऊन गेलेले आहेत, असं नामदेव महाराज वर्णन करतात. एकली पाणिया नव जाय साजणी, सवे पाठवा कृष्णमूर्ती सावळी गे माय. एकटी पाण्याला आता मी जाणार नाही, माझ्याबरोबर कृष्णमूर्ती पाठवा. कृष्णमूर्तीचा बोध घेऊनच मी जाते, असंही तिला म्हणायचं आहे. म्हणून तर हे काळं सगळं पाहत असताना कृष्णाची आठवण झाली. खूप गोड असे अभंग संतांनी लिहिलेले आहेत.
सगुण हे इतकं मोहित करणारं आहे, पण ते सगुण भगवंताचं पाहिजे. ज्याच्याविषयी आपण गुण वर्णन करतो तो आत पूर्ण निर्लिप्त असला पाहिजे, आत्म्याच्या बोधावर असला पाहिजे, आणि तो एक भगवंत असल्यामुळं भगवंताचं असं रूप वर्णन खूप आल्हाददायक वाटतं. संतांचं देखील रूप वर्णन आल्हाददायक वाटतं. आपण तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत ते आपण आता एवढेच पाहू. अजून कित्येक अभंग आहेत. पुढच्या वेळेला आपण तुकाराम महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत ते अभंग पाहू. एक दोन प्रवचन अशा प्रकारे संतांनी केलेलं रूप वर्णन, कीर्तन या अंगाने आपण पाहणार आहोत. आणि मग पुन्हा आपण ज्ञानेश्वरीकडे वळणार आहोत. तेव्हा मग आपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सद्गुरु स्तवन पाहणार आहोत, कारण तेही एक कीर्तनच आहे. हरिओम तत्सत. तत्वज्ञानी संत हो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता